सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2 अंतर्गत पोषण महाअभियान कार्यक्रम संपन्न झाला। बालविकास प्रकल्पाधिकारी नागरी सोलापूर शहर, पश्चिम सोलापूर, विजापूर रोड बीड मधील अंगणवाडी क्रमांक 191 येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय सतनाम चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बालकांचे आरोग्य आणि पोषण यावर वेळीच लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा होण्यास मोठी मदत होण्यासाठी पहिले 1000 दिवसांमध्ये कुटुंबातील व्यक्तींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत बालविकास प्रकल्पाधिकारी ढेपे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले। प्रमुख पाहुणे म्हणून निरामय हॉस्पिटलमधील डॉक्टर नीतू ऋत्विक जयकर यांनी मुलींना व महिलांना मार्गदर्शन केले। सुपरवायझर रोहिणी निर्मळ यांच्या उपस्थितीत मातांसाठी आहार व आरोग्याची सापशिडी हा खेळ घेण्यात आला। सूत्रसंचालन पौर्णिमा मैनाळ यांनी केले। सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी उपस्थित मान्यवर व लोकांचे आभार मानले। या कार्यक्रमास जवळपास 36 माता पालकांची उपस्थिती होती। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर पश्चिम विजापूर रोड बीड मधील अंगणवाडी क्रमांक 191 ते 194 येथील सेविका रेखा पत्की, सुजाता बंडेवार, रेखा माटे, प्रतिमा चव्हाण, मदतनीस नारायणकर, माशाळकर, सोनिया ढसाळ, लता गायकवाड आदींनी परिश्रम घेतले। आपल्याला ज्या ज्या ठिकाणी शिडी आली त्या त्या ठिकाणी आपण करत असलेल्या चांगल्या कृती बाळाला कशा फायद्याच्या आहेत ते सांगितले बघा। म्हणजे आपण एखादी गोष्ट चांगली करत असो तर ती बाळाचा झटकन फायदा करून देते, म्हणजे शिडी चढतं बाळ, आलं का लक्षात। आणि सापाच्या तोंडाच्या ठिकाणी जर आपल्याला हे पडलं आपलं तर काय होतं, म्हणजे आपल्याकडून चुकीच्या कृती होत असतील, बाळाच्या बाबतीत चुकीच्या घटना घडत असतील किंवा आपल्याकडून कृती होत असतील तर बाळाचं काय नुकसान होतं, काय घडतं ते शेवटी सापाच्या शेपटीच्या ठिकाणी जाऊन होतं। म्हणजे बाळाचं नुकसान कसं होऊ शकतं हे दाखवलेलं आहे। आपण आपल्यावर अवलंबून आहे, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर अवलंबून आहे की बाळाचा फायदा कसा होतो। तर ह्या खेळातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या विकासासाठी कोणत्या कृती चांगल्या आहेत आणि कोणत्या कृती आपण करायला नाही पाहिजे।